गुजरातच्या सुरतमध्ये महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या 2 बसेसचा अपघातानंतर बसेसला आग, 7 प्रवाशांचा मृत्यू, 30 जखमी. मृतांच्या वारसांना सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर. ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमधील आमदारांसोबत बैठक. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची एकनाथ शिंदेंची माहिती. तर अब्दुल सत्तारांना महायुतीचे नियम पाळण्याच्या सूचना. विधान परिषद निवडणुकीमध्ये कोकणातील महायुतीतील बंडखोरी शमवण्यात यश. शिवसेना आमदार महेंद्र दळवींची कन्या उमेदवारी अर्ज मागे घेणार. राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे महायुतीचे उमेदवार राहणार. राज्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता. मुंबई, ठाणे, कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाच्या सरी बरसणार. तर मान्सून 2 दिवसात केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज. मुंबईत पावसाच्या सरी. पश्चिम उपनगरात जोरदार पावसाची हजेरी. तर उर्वरित मुंबईमध्ये ढगाळ वातावरण. उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा. डी.के. शिवकुमार आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. 10 ते 12 मंत्र्यांचाही आज शपथविधी. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींसह वरिष्ठ नेते उपस्थित राहणार. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात लडाखचे सोनम वांगचुक सहभागी होणार. 6 जूनला दिल्लीतील जंतर मंतरवर अभिजित दिपकेंची आंदोलनाची घोषणा. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. बिहारच्या पाटणामधील खान सर यांच्या कोचिंग क्लासवर गोळीबार. हल्लेखोरांनी 5 ते 6 राऊंड फायर केले. 2 कोचिंग सेंटरच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.